माहितीच्या संदर्भातली एक ब्रेकिंग बातमी आहे। युतीची मुंबईमधील चर्चा थंडावल्याची चर्चा आहे, कारण भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये 150 जागा सुटल्याचा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेला होता। मात्र या 150 जागांच्या पुढे चर्चा थांबल्याची चर्चा आहे आणि या संदर्भातली माहिती सूत्रांनी दिली। भाजपकडे शिवसेना यांनी 125 जागा वेगवेगळ्या मागितल्यामुळे भाजपचे नेते अवघ्या 53 जागा द्यायची भूमिका ते घेत होते। यानंतर दुसऱ्या बैठकीमध्ये 150 जागा या संदर्भातला तिढा सुटल्याचा दावा करण्यात आलेला होता। मात्र यानंतरची पुढच्या टप्प्यातली जी चर्चा होती युतीच्या संदर्भातली, जागा वाटपाच्या संदर्भातली, ती थंडावली अशी शक्यता आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, पहिल्या टप्प्यामध्ये 150 जागा या सुटलेल्या आहेत असा दावा दोन्ही पक्षाचे नेते करत होते, मात्र आता पुढे ही चर्चा थंडावली, यामागचं कारण काय? मुळात पहिल्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी 125 जागांचा दावा केला गेला होता, यामुळे भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर झाला आणि भाजपच्या नेत्यांनी त्या पहिल्या बैठकीत अवघ्या 53 जागांची ऑफर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत देण्यात आली। यामुळेच दुसरी बैठकीला अनेक दिग्गज नेत्यांची भर पडली बैठकीमध्ये। त्यामध्ये उदय सामंत असतील, दुसरीकडे मिलिंद देवरा असतील, अशा नेते एकनाथ शिंदेची बाजू मांडण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले। पण त्या बैठकीमध्ये सुद्धा दोन्ही पक्षांच्या वतीने या बैठकीनंतर जवळपास 150 जागा सुटल्याचा दावा केला गेला होता। मात्र या 150 जागांमध्ये सुद्धा अनेक जागांवर अद्याप तिढा असल्याची माहिती आज त्या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेली आहे। यामुळे गेले 3 दिवस पूर्वी झालेल्या बैठकीनंतरनं कोणतीही बैठक नव्यानं झालेली नाही। या जागा वाटपीच्या चर्चेला गती जी आहे ती एकदम थंड झाल्याचे सांगितलं जातं। यामागे प्रमुख काही कारणं आहेत की एका ठिकाणी एकतर एकनाथ शिंदेंनी ज्या वेगवेगळ्या जागांवर दावा केला जातोय त्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या दुसऱ्या क्रमांकाच्या काही जागा आहेत की जिथे काही अवघ्या मतांनी भाजप पराभव झाला, पण अशा जागाही एकनाथ शिंदेंना हव्या आहेत। मराठी बहुल भागामध्ये एकनाथ शिंदेंनाच निवडणूक लढवायची आहे, अशा ठिकाणी भाजपला सुद्धा यंदा निवडणूक मध्ये स्वतःचे अंक वाढवायचे आहेत। यामुळे काही जागांची क्लिष्टता ही अधिक वाढल्याचे दिसून येते। एकनाथ शिंदे जिथे आमदार आहेत एकनाथ शिंदेचे मुंबईमध्ये, त्या ठिकाणचे 6 वॉर्डवर डायरेक्ट दावा एकनाथ शिंदेच्या वतीने केला जातोय आणि यामध्ये प्रामुख्याने पश्चिम उपनगरातले आहेत की जिथे भाजपचा पहिल्यापासून वोटर स्ट्रॉंग आहे आणि भाजपला निवडणुकीमध्ये अधिक वॉर्ड जिंकण्याची शक्यता या भागामध्ये आहे। यामुळे सुद्धा एक कॉम्प्लेक्स या जागांवर निर्माण झाल्याचं दिसून येतं। यामुळेच की काय जागा वाटपाची चर्चा थंडावलीची जोरदार चर्चा आता सुरू झालेली आहे। हो, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।